नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 8 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, बोल्ड कुरुक्षेत्र हा भारत आणि सिंगापूरमधील कोणत्या प्रकारचा सराव आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे लष्करी सराव. लक्षात घ्या मित्रांनो, बोल्ड कुरुक्षेत्र हा भारत आणि सिंगापूरमधील लष्करी सराव आहे आणि नुकताच तो जयपूर म्हणजेच राजस्थान येथे पार पडलेला आहे. आपल्याला याबद्दलची माहिती विचारलेली जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला याबद्दलची सर्व इत्थंभूत माहिती माहिती असणं गरजेचं आहे. याविषयी जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल, तर कालच्या व्हिडिओमध्ये मी याविषयी सर्व डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता आजचे दिनविशेष पाहूया. 8 ऑगस्ट 1967 आसियानची स्थापना आजच्या दिवशी झालेली आहे. आसियान ही संस्था आपल्यासाठी महत्त्वाची आहे एक्झामच्या दृष्टीने. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. 8 ऑगस्ट 1509 राजा कृष्णदेव राय हे विजयनगरचे सम्राट बनलेले होते. हे देखील आजच्याच दिवशी होते. 8 ऑगस्ट 1942 हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून आजच्या दिवशी सुरू झालेले होते. म्हणजेच 1942 साली आजच्या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर म्हणजेच ऑगस्ट क्रांती मैदान यावर झालेल्या अधिवेशनामध्ये चले जाव या आंदोलनाचा ठराव मंजूर केलेला होता. या प्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश देखील दिलेला होता. त्यानंतर आजच्याच दिवशी 8 ऑगस्ट 1908 रोजी राईट ब्रदर्स याचे पहिले सार्वजनिक उड्डाण आजच्या दिवशी झालेले होते. राईट ब्रदर्स आपल्याला माहिती असतील. हे वैमानिक उड्डाणासाठी आपल्याला परिचित असतील. विल्बर राईट यांनी फ्रान्समधील ले मॅन्स येथील रेस कोर्सवर पहिले उड्डाण केलेले होते. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, आजचे दिनविशेष फार फार महत्त्वाचे आहेत. तर आजच्या दिवशीच्या ह्या सर्व गोष्टी आपण आता पाहिलेल्या आहेत. आता आपण आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. तत्पूर्वी आसियान या संघटनेची आजच्या दिवशी स्थापना झालेली होती. तर त्या संघटनेबद्दल एकदा थोडक्यात माहिती घेऊया. आसियान हा आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ आहे. याची स्थापना 8 ऑगस्ट 1967 रोजी बँकॉक डिक्लेरेशन म्हणजेच बँकॉक घोषणा याद्वारे झालेली होती. यामध्ये सदस्य देश आहेत सध्या 10. यातील सदस्य देश लक्षात ठेवा. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया. याचं जे मुख्यालय आहे हे इंडोनेशिया येथील जकार्ता या ठिकाणी आहे. त्यानंतर आसियान याचे उद्दिष्ट काय आहे तर प्रादेशिक शांतता, आर्थिक सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि स्थिरता वाढवणे. याचं महत्त्व देखील आहे. जगातील हा एक मोठा आर्थिक गट असून भारतासोबत आसियान इंडिया समिटद्वारे घनिष्ठ सहकार्य देखील याचे आहे. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, आसियान ही संघटना आजच्या दिवशी स्थापन झालेली होती 8 ऑगस्ट 1967. बँकॉक डिक्लेरेशन आणि सदस्य देश आहेत 10. मुख्यालय आहे जकार्ता, इंडोनेशिया येथे. त्यानंतर आता चालू घडामोडींमधील आजची सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे भारतावर आता सर्वाधिक आयात शुल्क लागले जाणार आहेत. अमेरिकेने जो काही टॅरिफ बॉम्ब आहे, हा भारतावर लादलेला आहे. अ, अतिरिक्त 25% कराच्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी आता नुकतीच झालेली आहे. साधारण 21 दिवसांनी हा कर आता 50% वर जाणार आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल दंड म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त आयात शुल्क लादलेले आहे. आधी जाहीर केलेले 25% शुल्क लागू होण्यास 14 तास बाकी असतानाच ट्रम्प यांनी हा नवा आदेश काढलेला असला, तरी या अतिरिक्त कराची अंमलबजावणी हा आदेश निघाल्यापासून 21 दिवसांनी केली जाईल. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचा अ, अ, भारतासोबत फ्री ट्रेड एग्रीमेंट करण्याचा खूप जोरात प्रयत्न चालू होते. परंतु ते निष्फळ ठरल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकारे भारतावर आता आयात शुल्क लावण्यास सुरुवात केलेली आहे. आणि हा एक प्रकारे टॅरिफ बॉम्ब समजला जात आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं परीक्षेच्या अनुषंगानं खूप खूप गरजेचं आहे. ट्रम्प याच्या आदेशानुसार भारतीय मालावर 50% शुल्क लादले गेले तर ते जगात सर्वाधिक असेल. अमेरिकेने सध्या केवळ ब्राझीलवर 50% आयात कर लावलेला आहे. ब्रिक्समधील अन्य देश हे चीन,
आणि दक्षिण आफ्रिकेवर देखील 30% शुल्क असले, तरी भारतावरील कर त्यापेक्षा कितीतरी जास्त होईल. विशेष म्हणजे निर्यातीमध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या आशियातील बांगलादेश, व्हिएतनाम यांच्या तुलनेत भारताला आता मोठी झळ सोसावी लागणार आहे. आणि ही देखील महत्त्वाची बाब आहे. कारण तुलनेने जे काही आपल्यापेक्षा जे छोटे देश आहेत, परंतु ते आपले प्रतिस्पर्धी देखील समजले जातात. अशा देशांवर भारतापेक्षा कमी आयात शुल्क लावले जात आहे. त्यामुळे आपल्याला ही थोडीशी चिंतेची बाब ठरू शकते. परंतु आता आगामी काळामध्ये यामध्ये बदल देखील केला जाऊ शकतो. कारण डोनाल्ड ट्रम्पची आतापर्यंतची पॉलिसी ही अशाच पद्धतीची राहिलेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये जशा पद्धतीने आयात विषयी आपल्याला येतील बातमी, तशी आपण चालू घडामोडीमध्ये त्या सर्व कव्हर करून घेऊया. त्यानंतर महत्त्वाचं पुढचं एक न्यूज आहे ती म्हणजे ULPGM व्ही3. तर हे काय आहे? तर हे डी-आर-डी-ओने प्रगत मानवरहित हवाई वाहन प्रक्षेपित प्रिसिजन गाइडेड मिसाईल व्ही3 या या याची यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आलेली आहे. याचं जे नाव आहे हे अनमॅन्ड एरियल व्हेइकल लॉन्च्ड प्रिसिजन गाइडेड मिसाईल हे आहे. ULPGM व्ही3. याची चाचणी कुठे करण्यात आली? तर नॅशनल ओपन एरिया रेंज NOAR कर्नूल, आंध्र प्रदेश येथे करण्यात आलेली आहे. याचं जी विकसित आहे हे डी-आर-डी-ओने केलेलं होतं. पूर्वी विकसित आणि वितरित केलेल्या ULPGM व्ही2 या क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे? तर ULPGM व्ही3 मध्ये हाय डेफिनिशन ड्युअल चॅनल सीकर आहे, जो विविध प्रकारच्या लक्ष्यांवर मारा करू शकतो. तसेच दिवसा आणि रात्री उंच आणि सखल भागात हा देखील काम करू शकतो. पेनिट्रेशन कम ब्लास्ट वॉरहेड याचं हे वैशिष्ट्य आहे. तसेच विशेषतः अँटी आर्मर आणि अँटी बंकर यामध्ये आहेत. सध्या डी-आर-डी-ओचे अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत. लक्षात घ्या, ही रँडम फॅक्ट देखील आपल्याला विचारली जाऊ शकते, की डी-आर-डी-ओचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तसेच ULPGM व्ही3 हे काय आहे? तर हे अनमॅन्ड एरियल व्हेइकल आहे. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि याची चाचणी सध्या कुठे करण्यात आलेली आहे? तर ही कर्नूल, आंध्र प्रदेश येथे करण्यात आलेली आहे. तसेच पुढची एक महत्त्वाची अजून एक चालू घडामोडी म्हणजे एआय इम्पॅक्ट समिट 2026. आता एआय इम्पॅक्ट समिट 2026चं जे महत्त्वाचं जी समिट आहे, ही भारत आयोजित करणार आहे. हे नुकतंच जाहीर देखील करण्यात आलेलं आहे. एआय इम्पॅक्ट समिट 2026 दिनांक 19 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये हे समिट आयोजित केली जाईल. याचं जे ठिकाण आहे, हे नवी दिल्ली हे असणार आहे. तसेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची माहिती दिलेली आहे. ही समिट समाजातील सर्व घटकांना सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असणार आहे. आरोग्य सेवा, शिक्षण, शेती, हवामान बदल, प्रशासन यासारख्या क्षेत्रातील वास्तविक जगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी एआयचा वापर करण्यावर या कार्यक्रमाचे लक्ष केंद्रित असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, एआय इम्पॅक्ट समिट ही आता भारतामध्ये आयोजित केली जाणार असून याचे जी माहिती आहे ही आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच दिलेली आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची म्हणजे जे-पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार. तर इस्रोचे जे प्रमुख आहेत डॉक्टर व्ही. नारायणन यांना 2025चा जे-पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार याने सन्मानित करण्यात आलेले आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमामध्ये आणि अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या नेतृत्वासाठी खूप मोठे असे उपक्रम राबवले गेलेले आहेत. श्रीमती निर्मला बिर्ला यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला असून आता याबद्दलच्या पुरस्काराची आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. हा जो पुरस्कार आहे, हा विज्ञान, शिक्षण, खगोलशास्त्र आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो. तसेच यापूर्वी 32 नोबेल पुरस्कार विजेत्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. यापूर्वी हा पुरस्कार डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम, डॉक्टर कस्तुरीरंजन, डॉक्टर व्यंकटरामन रामकृष्णन यासारख्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांना मिळालेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, यावर्षीचा जे-पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार हा इस्रोचे प्रमुख डॉक्टर व्ही. नारायणन यांना भेटलेला आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर याच चालू घडामोडीवर आधारित आजचा एक आपण प्रश्न पाहून घेऊया. खालीलपैकी कुठला देश हा आसियान संघटनेचा सदस्य नाही? लक्षात घ्या, पुन्हा एकदा प्रश्न विचारतो. खालीलपैकी कुठला देश हा आसियान संघटनेचा सदस्य नाही? तर याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ब्रुनेई, पर्याय क्रमांक 2 लाओस, पर्याय क्रमांक 3 कंबोडिया आणि पर्याय क्रमांक 4 चिली. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. योग्य उत्तर देणाऱ्यांना च्या कमेंटला
नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून बाकीच्यांनाही त्याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगून देईल. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही YouTubeसोबतच Telegram, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com म्हणजेच Twitter या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. या सर्वच ठिकाणी या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.